हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. पूजा डेली ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज देवपूजा केलती बघा. देवपूजा केली. देवाऱ्यात फुलं, जास्वंदाची लाल लाल फुलं आणि पांढरी मोगऱ्याची होती, स्वस्तिकची फुलं होती. देवघर किती छान दिसतं ना अशी फुलं वाहिल्यावर. मग बघा, आमच्या पुतणीनं साडी घातली म्हणून ओढणी घातलेली तिच्या मम्मीची, आणि एकदम छान दिसत होती ओढणीत साडीसारखी. परत मग पोरांनी तिथं वर गेलती आंब्याच्या बागेत. त्याचा खेळलेला व्हिडिओ एक होता, तो पण काकी आमचा व्हिडिओ शेअर करा, आमचा व्हिडिओ शेअर करा सारखी अशी म्हणत होती. मग तो शेअर करून केलाय तुमच्याबरोबर आज. मग मी थोडंसं कामानिमित्त बाहेर गेलती, त्याचा पण तिथला थोडासा व्हिडिओ घेतलेला. आणि मग त्या संध्याकाळी पोरांना कणसं खायची होती. मग कणसं खायची होती म्हणल्यावर आता पोरं रडायला लागल्यामुळं आम्ही काय केलं, चुलीवरच कणसं भाजली. आणि एकदम भाजली कणसं आणि सगळ्यांना दिलं अर्धा अर्धा अर्ध. सगळ्यांनी अर्धा अर्ध कणीस खाल्लं. एक नंबर कणीस लागत होतं. चुलीवरची टेस्ट ती चुलीवरचीच असती, आहे का नाही. हे कणीस बघा भाजून असं तुम्हाला दाखवते. आणि हे पसारा आजचा, सगळी भांडी वगैरे घासून एका जागेला अशी ठेवलेली भरून. मांडली तर अजून काहीच नव्हतं, कारण का सगळं आवरून ठेवलेलं. कपड्यांच्या घड्याही घातलेल्या, सगळं जिथल्या तिथंच ठेवलंय. न्यायचं होतं आत. आणि आबाळ कसं आलंय बघा आज. एकदम असं आबाळ भरून आलतं. वारं वायदूळ सुटलेलं होतं. आणि त्याच्यामुळं तुम्हाला म्हणलं थोडंसं शेअर करावं, त्याच्यासाठी ब्लॉग बनवते. आमच्या इकडं बघा झाडं हे असल्यामुळं कसं व्यवस्थित लुक म्हणजे असं हे दिसतं. आणि काल बघा आमच्या मुलींनी सगळं साफसफाई केली. ती झाडातली सगळा पाला भरलेला असं म्हणजे एकूण एक सगळं कचरा बिचरा सगळं हे केलं. आणि झाडांना बघा कैऱ्या लागल्यात छोट्या छोट्या. ह्या वाऱ्या वायदुळामुळं काय होते माहिती आहे का, सगळ्या दारात अशा कैऱ्या पडलेल्या आहेत. त्या छोट्या छोट्या, लय मोठ्या पण नाही आहेत कैऱ्या. हो का, हे सगळं छोट्या छोट्या कैऱ्या आहेत त्या. मग हे काही छोट्या कैऱ्या, असं वाटतंय ना एवढा नाश होतोय सगळा. म्हणजे वाऱ्यानंच फक्त, वारं वायदूळ, पाऊस तर नाहीयेच. असा पण पाऊस नाही पडत जोरात आमच्या इकडं, असं बिना पावसाचं. आणि हे बघा पालकची भाजी आमची किती छान आली आहे बघा. त्याला आता काढायची होती पण आज काय काढली नाही आज सणामुळं. आणि माझा मुलगा ह्या वेळेस खेळत होता, बॉल कॅच कॅच म्हणून खेळत बसलाय. त्याला नाही कोण लागत, एकटा असला तर एकटा खेळतो. आणि चष्मा तर काय घालतच नाही बघा. चष्मा लागलाय, एवढं नंबर आहे, 6 नंबरचा आहे, पण तरी पण काय त्याला चष्मा घालू वाटेना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.